नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 2.1 हमटी डमटी ही कविता पाहणार आहोत. युनिट 2 2.1 हमटी डमटी. युनिट 2 2.1 हमटी डमटी. लिसन, सिंग and act. Humpty Dumpty sat on a wall. Humpty Dumpty sat on a wall. Humpty Dumpty had a great fall. Humpty Dumpty had a great fall. All the king's horses and all the king's men. All the king's horses and all the king's men couldn't put Humpty together again. Couldn't put Humpty together again. पहा पुन्हा एकदा वाचतो. Humpty Dumpty sat on a wall. Humpty Dumpty had a great fall. All the king's horses and all the king's men couldn't put Humpty together again. Couldn't put Humpty together again. मित्रांनो, हमटी डमटी या कवितेत काय सांगितलेलं आहे? एक, हा जो हमटी डमटी आहे, हा हमटी डमटी भिंतीवर बसला आहे. तो खूप जाड आहे, भिंतीवर बसला आहे आणि भिंतीवरून तो खाली पडला. मित्रांनो, हमटी डमटी सॅट ऑन अ वॉल. हमटी डमटी हॅड अ ग्रेट फॉल. तो भिंतीवर बसल्याच्या नंतर तो खाली पडलेला आहे भिंतीवरून. ऑल द किंग्स हॉर्सेस अँड ऑल द किंग्स मेन. राजाचे सगळे घोडे आणि राजाचे सगळे माणसं कुडंट पुट हमटी टुगेदर अगेन. ते सगळे त्या हमटी डमटीला पुन्हा जोडू शकत नाहीत. म्हणजे काय? हा जो हमटी डमटी आहे, हा हमटी डमटी त्या भिंतीवर बसलेला आहे. भिंतीवरून तो खाली पडला आहे. मित्रांनो, चित्रात दिसतंय. आणि खाली पडल्याच्या नंतर तो तुटलेला आहे, मोडलेला आहे. राजाचे सगळे घोडे, राजाची सगळी माणसं हे देखील त्याला पुन्हा जोडू शकत नाहीत, दुरुस्त करू शकत नाहीत, असं मित्रांनो या हमटी डमटी कवितेमध्ये सांगितलेलं आहे. मित्रांनो, अजून एकदा ही कविता आपण म्हणूया. Humpty Dumpty sat on a wall. Humpty Dumpty sat on a wall. Humpty Dumpty had a great fall. Humpty Dumpty had a great fall. Humpty Dumpty sat on a wall. Humpty Dumpty sat on a wall. Humpty Dumpty had a great wall. Humpty Dumpty had a great wall. All the king's horses, all the king's horses and all the king's men and all the king's men couldn't put Humpty together again. Humpty Dumpty sat on a wall. Humpty Dumpty sat on a wall. Humpty Dumpty had a great fall. Humpty Dumpty had a great fall. All the king's horses, all the king's horses and all the king's men and all the king's men couldn't put Humpty together again. मित्रांनो, लिसन, सिंग अँड ॲक्ट ही कविता या ठिकाणी आपण ऐकली, वाचली. तुम्ही देखील ही कविता घरी म्हणा, तिचं वाचन करा, तिचा अभ्यास करा. त्यानंतर मित्रांनो, पेज क्रमांक 14 आपल्याला लिसन केअरफुली अँड रिपीट, क्लॅप इफ द वर्ड्स राईम सांगितलेले. म्हणजे काय? तर शब्द तुम्हाला या ठिकाणी काही दिलेले आहेत. ते शब्द काय करायचे? ऐकायचेत, वाचायचेत आणि ज्या ठिकाणी नादमय शब्द आपल्याला सापडतील, ऐकायला मिळतील, आपण ते पाहू शकू, अशा नादमय शब्दाच्या ठिकाणी, यमक जुळणाऱ्या शब्दाच्या ठिकाणी आपल्याला टाळी वाजवायची.
बरोबर. यमक जुळणारे शब्द रायमिंग वर्ड्स मी तुम्हाला मागे एकदा शिकवलेले, बरोबर आहे. तर ज्या ठिकाणी आता मी हे शब्द वाचून दाखवल्याच्या नंतर तुम्हाला दिसत असतील, हे शब्द वाचून दाखवल्याच्या नंतर ज्या ठिकाणी रायमिंग वर्ड्स आहेत, नादमय शब्द आहेत, अशा ठिकाणी रायमिंग वर्ड्सच्या जागी यमक जुळणाऱ्या शब्दाच्या ठिकाणी आपल्याला ते शब्द आपण ऐकले की काय करायचंय, टाळी वाजवायची. चला बघूयात मग शब्द. बघा, पहिला शब्द आहे अप कप. बरोबर. स्पेलिंग अपचं यूपी, कपचं CUP. बरोबर. आणि ह्या दोन्ही शब्दांमध्ये पाहिलं तर शेवटचे 2 अक्षर कपचे आणि अप मधले दोन्ही अक्षर हे कसे आहेत, सारखे आहेत. बरोबर आहे. हे सारखे शब्द आहेत, यमक जुळणारे शब्द आहेत, ह्याच्यातून काहीतरी नाद निर्माण होतो, म्हणजेच हे रायमिंग वर्ड्स आहेत. मग आता आपण हे शब्द ऐकले, मग आता आपण काय कृती करायची, अप कप, टाळी वाजवायची. अप कप. ओके. पुढचा शब्द पहा, फॉल फास्ट. आता ह्यात यमक जुळालंय का, नाही. बघा, फॉलचं स्पेलिंग FALL आणि फास्टचं FAST. दोन्ही स्पेलिंग वेगळे आहेत. शेवटचं अक्षर, शेवटचे 2 अक्षर हे एक सारखे नाहीत, त्यामुळे यमक जुळालेलं नाही आणि कुठला नादही निर्माण झालेला नाही. मग आता ह्या शब्दाला, फॉल आणि फास्ट या शब्दाला टाळी वाजवायची गरज आहे का, नाही. आता पुढचा शब्द पाहू, पिन टिन. बघा, पिन टिन. पिनचं स्पेलिंग PIN आणि टिनचं स्पेलिंग TIN. आता पिन या शब्दाचे शेवटचे 2 अक्षर IN आणि टिन या शब्दाचे शेवटचे 2 अक्षर IN सारखे आहेत. बरोबर आहे. आणि म्हणजे यमक जुळायले आणि नाद पण निर्माण व्हायलाय, पिन टिन. मग आता पिन टिन म्हणल्याच्या नंतर मग आता काय करायची, टाळी वाजवायची. पिन टिन, पिन टिन. लक्षात, जिथं यमक जुळणारे शब्द आहेत मित्रांनो, आपल्याला लक्षात आले, शेवटचे काही अक्षर ज्या ठिकाणी त्या 2 शब्दांचे सारखे आहेत, ज्यातून नाद निर्माण होतो, असा शब्द आपण ऐकला की आपल्याला काय करायची आहे, टाळी वाजवायची. जसं आपण अप आणि कप मध्ये देखील वाजवली, अप कप. पुन्हा पिन टिन या दोन्ही ठिकाणी आपण टाळ्या वाजवल्या. मात्र फॉल आणि फास्टला वाजवली का, नाही. तर शेवटचे काही अक्षर देखील त्यांचे सारखं नाहीत आणि त्याच्यातून नादही निर्माण होत नाही. आता पुढचा, हम्टी डम्टी. हम्टीचं स्पेलिंग HUMPTY आणि डम्टीचं स्पेलिंग DUMPTY. आता शेवटी पहा, हम्टी आणि डम्टीमध्ये MPTY शेवटचे 4 अक्षर, हम्टीचे शेवटचे 4 आणि डम्टीचे शेवटचे 4, चारही अक्षर मित्रांनो कशी आहेत, सारखी आहेत. बरोबर आहे. म्हणजे यमक जुळतंय आणि सोबत नाद पण निर्माण होतोय, हम्टी डम्टी, हम्टी डम्टी. मग आता आपण टाळी वाजवायची का नाही, वाजवायची. बरोबर. हम्टी डम्टी, हम्टी डम्टी. लक्षात, यमक जुळणारे शब्द रायमिंग वर्ड्स म्हणजे कोणते, की ज्यात 2 शब्दांमधले शेवटचे काही अक्षर हे सारखे असतात आणि त्याच्यातून नाद निर्माण होतो, असे शब्द म्हणजे आपण रायमिंग वर्ड्स त्याला म्हणत असतो. हम्टी डम्टी रायमिंग वर्ड्स आहे. आता पुढचा शब्द, वॉल फॉल. वॉल फॉल. वॉलचं स्पेलिंग WALL आणि फॉलचं स्पेलिंग FALL. आता दोन्ही ठिकाणी वॉलमध्ये शेवटचे 3 अक्षर ALL आणि फॉल शब्दातले शेवटचे 3 अक्षर ALL सारखे आहेत, म्हणजे यमक जुळतंय आणि नाद पण निर्माण होतोय, वॉल फॉल. मग आता इथे टाळी वाजवायची का नाही, वाजवायची. वॉल फॉल, वॉल फॉल. ओके, येते लक्षात. आता पुढचा शब्द पहा, ऑल टॉल. ऑल टॉल. ALL ऑल, TALL टॉल. बरोबर. ऑल मधले 3ही शब्द ALL
आणि टॉल मधले शेवटचे 3 शब्द ALL फक्त टी सोडून सारखे आहेत. बरोबर आहे. यमक जुळते, रॅमिंग वर्ड्स आहेत, नादही निर्माण होतोय. ऑल टॉल. मग आता इथे देखील टाळी वाजवायची का? वाजवायची. ऑल टॉल, ऑल टॉल. ओके, पुढे पहा. क्लॅप टॅप, क्लॅप टॅप. CLAP क्लॅप, TAP टॅप. आता क्लॅपचं स्पेलिंग पाहिलं CLAP आणि टॅपचं स्पेलिंग TAP. बघा आता क्लॅपमध्ये पण शेवटी AP आहे, टॅपमध्ये पण शेवटचे 2 अक्षर AP आहेत. रायमिंग वर्ड्स आहेत, नादही निर्माण होतो. क्लॅप टॅप, क्लॅप टॅप. नाद निर्माण होणे म्हणजे काय? ऐकायला छान वाटणे, सारखेपणा वाटणे. क्लॅप टॅप. बरोबर. ऑल टॉल, अप कप, पिन टिन, हमटी डमटी. ऐकायलाही छान वाटतं. बरोबर. नादमय म्हणजे ऐकायला छान वाटणं. बरोबर. आणि यमक जुळणारे शब्द म्हणजे की ज्या शब्दांमधले 2 शब्दांमधले शेवटचे काही अक्षर हे सारखे असतात. कधी 2 अक्षर सारखे असतील, कधी 3 अक्षर सारखे असतील, कधी 4ही असतील. आता हमटी डमटी मध्ये पहा, MPTY हे शेवटचे 4 अक्षर या 2 शब्दांमधले कसे आहेत? सारखे आहेत. बरोबर. तसं मग आता इथं क्लॅप आणि टॅप मध्ये शेवटचे 2 अक्षर CLAP TAP. बरोबर. APAP दोन्ही शब्द कसे आहेत? सारखे आहेत. मग आता रायमिंग वर्ड्स आहेत, हे ऐकायलाही छान वाटतंय. मग आता इथं टाळी वाजवायची का नाही? वाजवायची. क्लॅप टॅप, क्लॅप टॅप. ओके. त्यानंतर पुढचा शब्द आहे पॉट पॅन. बघा आता POT पॉट आणि PAN पॅन. आता एक तर स्पेलिंग पण वेगळं आणि ऐकायलाही छान वाटतंय का? नाही. POT हे झालं पॉटचं स्पेलिंग आणि पॅनचं PAN. फक्त P हे अक्षर सारखं आहे, बाकी सगळं वेगळं आहे. मग हे रायमिंग वर्ड आहे का? यमक जुळणारा शब्द आहे का? नाही. मग आता इथं टाळी वाजवायची का? नाही. आणि शेवटचा शब्द आहे टॉय बॉय. टॉय बॉय, TOY टॉय, BOY बॉय. बघा फक्त T आणि B पहिलंच अक्षर वेगळं आहे, बाकीचं सगळं सारखं आहे. TOY टॉय, BOY OY सारखं आहे. बरोबर. यमक जुळालेलं आहे, ऐकायलाही छान वाटतं. बरोबर आहे. म्हणजे टॉय बॉयला आपण टाळी वाजवायची का नाही? तर वाजवायची. बरोबर. कारण हा रायमिंग वर्ड आहे, यमक जुळणारा शब्द आहे. टॉय बॉय, टॉय बॉय, टॉय बॉय. हे सगळे शब्द आपण पाहिले. पुन्हा एकदा पहा. अप कप, अप कप. फॉल फास्ट. वाजवायची का टाळी फॉल फास्टला? नाही. पिंटिन, पिंटिन. हमटी डमटी, हमटी डमटी. वॉल फॉल, वॉल फॉल. ऑल टॉल, ऑल टॉल. क्लॅप टॅप, क्लॅप टॅप. पॉट पॅन, पॉट पॅन. वाजवायची का टाळी? नाही. आणि शेवटी टॉय बॉय, टॉय बॉय. बरोबर. तर हे आपण मित्रांनो लिसन केअरफुली अँड रिपीट. क्लॅप इफ द वर्ड्स राईम. यमक जुळणाऱ्या शब्दाला आपण टाळी वाजवायची हा प्रश्न आपल्याला दिलेला होता, तो आपण पाहिला. फक्त 2 जर शब्द सोडले, फॉल फास्ट आणि पॉट पॅन, हे जर 2 शब्द सोडले आपण, तर बाकी सगळे यमक जुळणारे शब्द आहेत. यमक जुळणारे शब्द म्हणजे कोणते? की ज्या शब्दामधले शेवटचे काही अक्षर हे सारखे असतात. शेवटचं 2 अक्षर, 3 अक्षर, 4 अक्षर हे सारखे असतात, त्यांना आपण रायमिंग वर्ड्स, यमक जुळणारे शब्द म्हणतो. आणि ते सारखे असल्यामुळे त्याच्यातून एक नाद निर्माण होतो, जो आपल्या ऐकायला देखील छान वाटतो, मजेशीर वाटतो. म्हणजे जसं अप कप, हमटी डमटी ऐकायलाही छान वाटायला, आणि शेवटचे काही अक्षर 1, 2, 4, 3 अशी अक्षरं देखील त्यांची कशी शेवटची सारखी आहेत, त्यांना आपण रायमिंग वर्ड्स म्हणतो. मित्रांनो, पेज क्रमांक 14 वर असणारा युनिट 2 मधला हा भाग, त्याचा अभ्यास करा.
हमटी डमटी कविता पाठ करा आणि हे शब्द देखील रायमिंग वर्ड्सवर असणारे हे देखील लिहा वहीमध्ये, 4 लाईनच्या वहीमध्ये लिहा, त्याचाही अभ्यास करा. उर्वरित भाग पुढील तासिकेत पाहू. धन्यवाद.